षटतिला म्हणजे नेमकं काय? शनिवारच्या एकादशीचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि तिळाचे विशेष दान केले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते. पंडित अनिल शर्मा या दिवशी उपवास करण्याची पद्धत आणि दानाचे महत्त्व समजावून सांगत आहेत. चला तर जाणून घेऊया षटतिला एकादशीचे महत्त्व. षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. या एकादशीला तिळाचा वापर 6 प्रकारे केला जातो. तिळ स्नान, तिळाची उघडणी, तिळाचे हवन, तिळाचे तर्पण, तिळाचे भोजन आणि तिळाचे दान. असे केल्याने माणसाचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो असे मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येते आणि गरिबी दूर होते. चला तर या षटतिला एकादशीची कथा आपण जाणून घेऊया. एकेकाळी पतीच्या मृत्यूनंतर एक ब्राह्मण स्त्री भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी आपले जीवन समर्पित करते. ती दर महिन्याला एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळत असे, पण तिला दानाचे महत्त्व समजले नव्हते. तिच्या भक्तीत काहीतरी कमतरता होती. त्याग आणि उदारतेचा अभाव होता. हे पाहून विश्वाचे रक्षक भगवान विष्णू चिंतेत पडले. त्यांना वाटले की माझा हा भक्त खूप भक्तीने माझी पूजा करतो, पण दान न केल्याने तिची भक्ती अपूर्ण आहे. मग त्यांनी एक लीला केली. ते स्वतः भिकाऱ्याचा वेश घेऊन त्या ब्राह्मण महिलेच्या झोपडीत पोहोचले आणि भिक्षा मागितली. त्या ब्राह्मण महिलेने न कळत त्या भिकाऱ्याच्या हातात एक मातीचा गोळा ठेवला. भगवान विष्णूने तो गोळा घेतला आणि आपल्या दिव्य निवासस्थानी वैकुंठात परतले. काही काळ निघून गेला आणि ब्राह्मण स्त्री ही मरण पावली. तिच्या कर्मानुसार ती स्वर्गात पोहोचली, पण तिथे तिला झोपडी, अन्न आणि पैशांनी रिकामी आढळली. ती काळजीत पडली आणि भगवान विष्णूंकडे गेली आणि नम्रपणे विचारले, हे प्रभू, मी आयुष्यभर तुमची पूजा केली आहे, पण माझी झोपडी इतकी रिकामी का आहे? मग भगवान विष्णूंनी तिला दान आणि मातीचा गोळा, भिक्षा देण्याचे महत्त्व आठवून दिले. तो म्हणाला, तुमची भक्ती खरी आहे, पण ती दानधर्माशिवाय पूर्ण होते. जेव्हा देवी कुमारिका तुम्हाला भेटायला येतील तेव्हा तुम्ही तुमच्या झोपडीचे दार उघडावे. मग त्या तुम्हाला षटतिला एकादशीच्या व्रताचा महिमा सांगतील. भगवानांच्या आज्ञेनुसार ब्राह्मण स्त्री वाट पाहत राहिली. काही काळानंतर दिव्य सौंदर्याने भरलेल्या दिव्य कुमारी तिच्या झोपडीत आल्या. ब्राह्मण महिलेने त्यांना षटतिला एकादशीच्या व्रताबद्दल विचारले. कुमारीनं या उपवासाची पद्धत आणि महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. ब्राह्मण महिलेने षटतिला एकादशीचा उपवास पूर्ण भक्तीने आणि विधींचे पालन करून केला. या उपवासाच्या परिणामामुळे तिची झोपडी अन्न, संपत्ती आणि समृद्धीने भरली. तिला चूक कळली आणि दानधर्माचे महत्त्व समजले. कथेतून संदेश मिळतो की केवळ भक्तीच नाही तर दानधर्म देखील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. षटतिला एकादशीचे व्रत करून तीळदान केल्याने व्यक्तीला भौतिक सुख तसेच मोक्ष मिळतो. हे व्रत आपल्याला त्याग, उदारता आणि निस्वार्थ सेवेचे धडे देते.
अशी आहे षटतिला एकादशीची कहाणी. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.